आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण अगदी थोड्याच वेळात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर निर्मला सीतारामन आज 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। त्यामुळे काउंटडाऊन हे आता सुरू झालेलं आहे। या बजेटकडे उद्योजक, व्यावसायिकांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत साऱ्यांच्याच नजर आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी बरोबर 11 वाजता बजेट सादर करतील। त्यामुळे उरलेत केवळ 2 तास। अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट टीम सोबत राष्ट्रपती भवनाकडे रवाना सुद्धा होणार आहेत। अगदी थोड्याच वेळात त्या रवाना होतील। साधारणतः 9:30 ते 10च्या दरम्यान त्या राष्ट्रपती भवनात पोहोचतील। अर्थसंकल्पाची प्रत राष्ट्रपतींना सुपूर्द करण्यात येणार आहे। राष्ट्रपतींनी अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्यानंतर त्या मंत्रालयात पुन्हा परततील। त्यानंतर संसद भवन संकुलामध्ये सकाळी 10:15 ते 10:40 या दरम्यान कॅबिनेटची बैठक होईल। अर्थसंकल्प नेमका कसा असेल या सगळ्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही कॅबिनेटची बैठक पार पडली जाईल आणि त्यानंतर या कॅबिनेटच्या बैठकीअंतर्गत अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल। त्यानंतरच अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सभागृहात सादर करतील। बजेटमध्ये 8 मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे या बजेटकडे साऱ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत। पाहूया त्या 8 घोषणा नेमक्या कोणत्या आहेत। नव्या कर धोरणानुसार केंद्र सरकार 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याची शक्यता वर्तवली जाते। 15 ते 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांकरता 30 ऐवजी 25% कर राहण्याची चिन्ह आहेत। एक्साइज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो। यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। पीएम किसान निधीची रक्कम वाढवण्याची चिन्ह आहेत। सध्या वार्षिक 6,000 दिले जातात, तर ही रक्कम 12,000 होण्याची शक्यता नाकारता येत नाही। रोजगाराशी संबंधित तरतुदी वाढवल्या जाऊ शकतात। एकीकृत राष्ट्रीय रोजगार धोरण सरकारतर्फे आणलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आरोग्य सेवांवरचा खर्च वाढवला जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। कोविड नंतर या सगळ्या संदर्भात अधिक जागरूकता दिसते। गृह कर्जावर मिळणाऱ्या व्याज सवलतीची रक्कम 2 लाख रुपये आहे, जी 5 लाख रुपये केली जाऊ शकते। कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित पार्टवरची इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला गेला, तर मोबाईल स्वस्त होऊ शकतात। ऐकायला येईल तुम्हाला सर, ऐकायला येईल स्क्रीन नाही। त्यामुळे अर्थातच या 8 घोषणा आता होतात की नाही, यापैकी मात्र कोणत्या घोषणांवर अधिक भर दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर अगदी थोड्याच वेळात निर्मला सीतारामन या राष्ट्रपती भवनात पोहोचतील। त्यानंतर बजेट संदर्भात कॅबिनेटची बैठक सुद्धा पार पडेल, ज्या कॅबिनेटच्या बैठकीत बजेटला मंजुरी देण्यात येईल आणि त्यानंतर 8व्यांदा महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प आज सादर करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।